तर जय शिवराम मित्रांनो, आज आहे 18 ऑगस्ट 2025 आणि सकाळी आज कामावर आलो मित्रांनो. उशीर झाला आपण गॅस भरला आणि 9-10 वाजता आपण कामावर आलो. तर मित्रांनो, कामावर आल्यानंतर आपल्याला बुकिंग ओलाला वाढली, पण ते होते 2.5 किलोमीटर पिकअप म्हणून कॅन्सल करावी लागली आणि परत ट्रिपच वाढली नाही लवकर. मग मी गेलो आणि गॅस भरला आणि मोठ्या गाव साईडला गेलो. म्हटलं इकडे सोसायटी आहेत तर चांगल्या बुकिंग वाचेल. ओलाचा विषय असा झाला मित्रांनो की ओलाची बुकिंग वाजतच नव्हती, बिलकुलच ट्रिप वाजत नव्हती. म्हणून मी बंद केलं तर परत ते ऑनच होत नव्हतं. तर मी बऱ्याच वेळ ट्राय केलं, लॉग आउट लॉग इन केलं, फ्लाईट मोड केला मोबाईल, पण ती बुकिंग बसतच नव्हती. परत मी काय केलं, मग डिलीट मारलं, डबल इन्स्टॉल केलं. इन्स्टॉल केल्यानंतर पण चालू झालं नाही. तर बराच अर्धा एक तास झटलो मी आणि नंतर चालू झालं. तर मित्र पण आला तिथं, सचिन म्हणून. तर सचिन त्याचं पण पाहिलं तर त्याचं पण चालू होत नव्हतं. म्हटलं आज ओलाचा काहीतरी इश्यू दिसतोय, त्याच्यामुळं बंद झाले बहुतेक. आणि त्याचं पण बंद झालं मित्रांनो. आणि त्याचं बराच वेळ तो ट्राय करतो, तेवढ्यात मला वाढली मग नाशिक फाटा 225 रुपयाची. मी ओलाला घेतली, पिकअप केलं आणि एवढ्या बुकिंग होत्या मित्रांनो, कारण की बऱ्याच जणांचं मला वाटतं ओला आज बंद आहे. कारण की बंद पडत आहे ऑटोमॅटिकली आणि चालूच होत नाही. चालू झालं तर एवढ्या बुकिंग आहेत की मोबाईल फार हँग होत आहे एवढ्या बुकिंग. कारण की पाऊस एवढा आहे आज. तर खूप मी आकुर्डीमध्ये बघा होतो गुरुद्वारा चौकात, एवढं त्या ब्रिज खाली पाणी साचलेलं आहे, एवढं साचलेलं आहे. अक्षरशः 2-3 गाड्या तिथं जागेवर बंद पडल्या होत्या. डायरेक्ट गाडीत पाणी घुसतं, एवढं पाणी साचलेलं आहे तिथं गुरुद्वाराच्या त्या ब्रिज खाली. तर तिथं आत जे जातील त्यांना अनुभवलं असेल की किती पाणी तिथं साचते ते. तर मित्रांनो, आपण आहोत अजून परत आकुर्डीत. कारण की फक्त आपण DY पाटीलला जातोय, पिंपरीला जातोय, परत आकुर्डीला येतोय, एवढेच भाडं मारले. आता वाढले तर मित्रांनो 1.5 वाढले. तर 11 ते 1.5 म्हणजे 2.5 तासात माझे काय ते 700 रुपये झालेले आहेत. तर चांगला आनंद झालेला आहे. परंतु पाऊस एवढा आहे मित्रांनो, गाड्या खूप बंद पडत आहेत. जो आपला प्लग असतो ना, प्लगच्या वरती जी कॅप आहे, कॅपला वरती वायरला तुम्ही चिकट टेप लावा मित्रांनो, म्हणजे पाणी प्लग मध्ये जाणार नाही. चिकट टेप लावल्याने गाडी बंद पडत नाही. तुम्हाला अजून सांगतो मी, बंद पडत बिलकुल नाही. त्याच्यामुळे ज्या वेळेस तुम्ही प्लग जोडताना ते वायर पाठीमागा असते, कॅप जी असते त्या कॅपला पूर्ण चिकट टेप आणि वायरला पूर्ण पॅक करून टाका, म्हणजे तुमची गाडी बिलकुल बंद पडणार नाही. किती पण पाण्यात गाडी घातली तरी बंद नाही पडणार. किती पण पाणी जाऊ द्या, तुम्ही वॉशिंग करा, काही पण करा, तुमची गाडी बंद नाही होणार. तर मित्रांनो, तर काल आपला बिझनेस चांगला झाला मित्रांनो. काल व्हिडिओ काढले नाही मी, तर 2,021 रुपये काहीतरी आपले झाले, अर्निंग चांगलं झालं. काल उबेरने मला बुकिंग दिल्या नाही जास्त, मला ओलाने आणि रॅपिडोने चांगल्या बुकिंग दिल्या. ओलाने 700 रुपये दिले, रॅपिडोने 650 दिले आणि 450 रुपये उबेरने दिले. तर आणि प्रायव्हेट आपले 200 रुपयाचं भाडं आणि पॅसेंजर मित्रांनो देऊन मोसले येत आणि 100 रुपयाचे पॅसेंजर संध्याकाळी झालते आपले. तर मित्रांनो, असं 2,021 रुपये आपण काल केले. तर आपलं काल पण टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे. तर मित्रांनो, आज मी व्हिडिओ बनवत त्याच्यामुळे बनवत आहे की इकडे येऊ नका गुरुद्वारा चौका साईडला, कारण खूप पाणी साचलेलं आहे आणि पूर्ण DY पाटीलचा जो अलीकडला चौक आहे तो पण पूर्ण जाम आहे पावसामुळं. तर बुकिंग एवढ्या आहेत मित्रांनो. तो आज ओलाचा सगळ्यात जास्त इश्यू आहे. एवढ्या बुकिंग आहेत परंतु मोबाईल हँग होत आहे आणि बंद होत आहे. कृपया येत नाहीयेत, ऍक्सेप्ट होत नाहीत. काय दाबली मी 2-3 वेळेस दाबली, मोशी आलती 1-2 वेळेस, ती दाबली डायरेक्ट नेटवर्क प्रॉब्लेम दाखवत आहे. परत घातलं ऍप ओपन केलं तर बुकिंग बसत नाहीये, ऑर्डर झालेली दाखवत आहे. आणि मग आता DY पाटीलला असताना मला बुकिंग वेटिंग आली. वेटिंग 180 रुपयाची बुकिंग घेतली, पण मी पिंपरी सौदागर साईडची होती, पिंपरी लपची, तर ती पण घेतली मित्रांनो. तर ती मला बुकिंग डिस्प्लेवर दाखवलीच नाही. मला एक प्रायव्हेट भाडं आलं मित्रांनो 220 रुपयाचं. मी परत आकुर्डीला आलतो मी गुरुद्वारा चौकात DY पाटील कॉलेज पिंपरीच्या. तर ती मला अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर कॉल आला की मी बुकिंग केलं आहे आणि तुम्ही कुठं चाललात. म्हटलं मला बुकिंग तुमची आलीच नाही, माझ्या डिस्प्लेवर दाखवतच नाही, तर मी कसं काय करणार. कारण की पावसामुळे हा इश्यू आहे मित्रांनो. पाऊस जर नसता तर आपल्याला बुकिंग पण कमी असत्या आणि दाबणारे खूप जास्त असतात. पण आज काही ओलाचे इश्यू आहे, तो चालू होत नाही. माझं पण बंद केलं तर 10-15 मिनिटं त्याला झटावं लागतंय, तेव्हा चालू होते ते. तर ठीक आहे, पाहू आपण आता गुरुद्वारा चौकात आहोत. तर 700 रुपये अर्निंग झालेलं आपलं 2.5 तासात.
तर इथून पुढे अजून थोडंफार करूया आणि आज संध्याकाळी लवकर जाऊया, कारण की आज गाडी वॉशिंग करून मस्तपैकी आज गाडीची पूजा करूया. आज श्रावण सोमवार आहे 4था. तर ठीक आहे, पाहू आता आपल्याला कुठली बुकिंग असते.